आपला आवाज कोकण 24 तास। कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची दखल युनेस्कोनं घेतली ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली आहे। वारसा जपणाऱ्यांच्या यादीमध्ये जगाच्या यादीमध्ये आणला हे आपल्या सगळ्यांसाठी भाग्य आहे। सुवर्णदुर्ग दापोली तालुक्यात योगेशदादांच्या तालुक्यामध्ये आहे, परंतु या कोकणातला रायगड म्हणजे अभ्यास करा, रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे 4 किल्ले युनेस्कोला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करण्यासाठी युनेस्कोमध्ये घ्यावे लागले। हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे। आणि जर यादी बघितली 12 किल्ल्यांची तर त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि 1 किल्ला फक्त तामिळनाडूचा आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून पुढे न्यायच्या आहेत, पर्यटकांना ह्या सगळ्या दाखवायच्या आहेत, आपल्या पुढच्या पिढीला देखील दाखवायच्या आहेत आणि त्याच्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य आणि अस्तित्व या कोकणामध्ये काय होतं हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे। आणि म्हणून काही गोष्टी ज्या आपण चांगल्या करतोय या माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत असेल, आमच्या पत्रकारांच्या मार्फत असेल, या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी मुख्याधिकारी साहेब आपण काम करणं गरजेचं आहे। त्यात शेवटी आपण काय काम केलंय असा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होतो। काही लोकांना बघून देखील विकास कामं दिसत नाहीत हे देखील मला माहिती आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज इथे सगळे सफाई कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना आपण नियुक्तीपत्र देतोय म्हणून अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो की आपल्या राज्य उत्पादन शुल्क जी जागा आहे 17 गुंठे जागा आहे, तिथे देखील देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय याच रत्नागिरीच्या नगरपालिकेने घेतलेला आहे। पण त्याच्यामध्ये देखील काही लोक राजकारण करतात, तिथं काय मुख्याधिकारी जाऊन राहणार नाही, तिथं काय मी जाऊन राहणार नाही, ती वास्तू जी आहे ती कोणाला दुसऱ्याला आपल्याला देता येणार नाही। पण मी ज्यावेळी देशाचा अभ्यास करतो, मी ज्यावेळी राज्याचा अभ्यास करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले। ओके सर, समोर एवढीच फक्त तुम्हाला कल्पना देतो। तशी तरतूद आहे आपल्या याच्यामध्ये, म्हणून हे सांगतोय की मुख्य तशी तरतूद आहे। नाही काय होतं, तसं त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे। मी मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक अविनाश सुरेश लाडेकर, प्रभंजन बोरकर, अविनाश लाडेकर, लाड आणि पागे समितीच्या शिफारसीनुसार रत्नागिरी नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या सुमारे 20 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय झाला असल्यानं त्यांना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलंय। आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होणारं जे बौद्ध विहार आहे हे देशातलं सगळ्यात देखणं असणार आहे, याचा अभिमान देखील सगळ्या मंडळींना असला पाहिजे। कारण गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे एका समाजापुरते मर्यादित नव्हते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर महाराष्ट्रात झालाच नसता तर उदय सामंत देखील राज्याचा मंत्री होऊ शकला नसता, हे देखील समजणार होते। त्याच्यामुळे राजकारण काही मंडळी जी करतायत हे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं पोषक नाही, हे शहराच्या जडणघडणीच्या दृष्टीनं पोषक नाही। या शहराला कोणाचा वारसा मिळाला? आपल्याला कदाचित शशीभाऊ माहीत असेल की रत्नागिरीच्या न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वकिली केली आहे। त्याच्यामुळे एवढा चांगला वारसा आपल्याकडे आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 13 वर्ष वास्तव्य रत्नागिरीमध्ये होतं, लोकमान्य टिळकांचं वास्तव्य आपल्याकडे होतं, महर्षी कर्वेंचं वास्तव्य आपल्याकडे होतं, साने गुरुजींचं वास्तव्य आपल्याकडे होतं। आणि एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली रत्नागिरी भूमी आहे आणि याच रत्नागिरीच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं देखील वास्तव्य होतं। मला असं वाटत नाही की असा प्रदेश, असा जिल्हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर एवढा ऐतिहासिक कुठचा असू शकतो।
पण काही लोकांना कळत नाही, काही लोकांना तो दिसत नाही. पण तो जर दिसायचा असेल तर मुख्याधिकारी म्हणून आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं शहराचं प्रेझेंटेशन जगासमोर करणं गरजेचं आहे. आज रत्नागिरीच्या खाऊ गल्लीचं युट्यूब कोणामुळे रत्नागिरी नगर परिषद कायमस्वरूपी नोकरी मिळत आहे याची कदर करत नोंद घ्यावी असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलंय आणि ज्या 20 जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली त्यांना शुभेच्छा दिल्या. आज आपल्याला जे नोकरीचं पत्र मिळतंय हे कोणामुळे मिळतंय याचा देखील अभ्यास वारसाने करणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांनी हाल अपेष्टा सहन करत या नगरपालिकेची सेवा केली. आई वडिलांनी हाल अपेष्टा सहन करत सफाई कामगार म्हणून या जनतेची सेवा केली. जनतेला रोगराई होऊ नये म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे हे आज आपल्याला नोकरीचं पत्र मिळतंय याचं देखील जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करावं एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सुमारे 20 लोकांना आज आपण या नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकारानं देखील रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.